मित्रांनो, तुम्ही ऐकलंय का की आशा भोसले आता आपल्यात नाहीत? ज्यांच्या आवाजाने संपूर्ण भारताला आपलं वेड लावलं, त्या आवाजाबद्दल एक अशी बातमी पसरली जी ऐकून करोडो लोक हादरले. और मेरी खुद की इच्छा ऐसी है कि गाते गाते ही मैं चली जाऊं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण पाहणार आहोत आशा भोसले यांची पूर्ण स्टोरी. आशाताईंचा प्रवास म्हणजे एखादा ब्लॉकबस्टर चित्रपटच. वयाच्या 16व्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं. पण नशिबात काही वेगळंच होतं. 2 मुलांना जन्म दिला आणि तिसरं पोटात असताना त्यांना सासर सोडावं लागलं. विचार करा, पदरात काहीच नाही आणि समोर अफाट जग. पण आशाताई डगमगल्या नाहीत. त्यांनी गाण्यालाच आपली ढाल बनवलं. सुरुवातीला त्यांना फक्त ती गाणी मिळायची जी इतर दिग्गज नाकारायचे. पण त्यांनी त्याचं सोनं केलं. पिया तू अब तो आजासारखा डान्स नंबर असो किंवा उमराव जानच्या गझली, आशाताईंनी सिद्ध केलं की त्या अष्टपैलू आहेत. झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा. 80 वर्षांच्या करिअरमध्ये 12,000 पेक्षा जास्त गाणी. हा केवळ रेकॉर्ड नाही, तर संगीतातील एक मॅजिक आहे. अगदी अलीकडे 11 एप्रिल 2026ला त्या थकल्या होत्या. केवळ सामान्य थकवा नव्हे, तर एक्स्ट्रीम एक्झॉशन आणि त्यातच चेस्ट इन्फेक्शन. डॉक्टर म्हणाले 92 वर्षांच्या वयात हे प्राणघातक ठरू शकतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी बहुअवयव निकामी, मल्टी ऑर्गन फेल्युअर. होय मित्रांनो, त्या गेल्या, पण त्यांची गाणी अजरामर आहेत. रंगीला रे सारखं गाणं तिने 62 वर्षांच्या वयात गायलं होतं. कल्पना करा, किती ताकद संघर्षाने खचून न जाता त्या आजही आपल्याला शिकवून जाते की एखाद्याने आपल्याला नकार दिला तरी अखेरच्या श्वासापर्यंत मेहनत करायची. त्या आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. खरं सांगू का, अशा लेजेंड्स कधीच मरत नाहीत, तर त्या त्यांच्या आवाजातून अमर राहतात. तुम्हाला आशाताईंचं कोणतं गाणं सगळ्यात जास्त आवडतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.